आज मस्त चटपटीत आणि खमंग अशी गूळ चिंचाच्या आमटीची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तुम्हाला तर माहीत आहेत, आपल्या साध्या सिंपल आणि गावाकडच्या रेसिपीची सिरीज आपल्या चॅनलवर सुरू आहे आणि त्या सिरीजमधल्या गावाकडच्या सिंपल साध्या पद्धतीने आणि झटपट तयार होणाऱ्या अशा भाज्या, रेसिपी, वेगवेगळे पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि ही एकदम फेवरेट अशी माझी गुळ चिंचाची आमटी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला मग रेसिपी सुरू करूया. आता इथं घेतलंय थोडंसं खोबरं, थोडासा लसूण, थोडीशी अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर. आता थोडीशी म्हटलं तर तुम्ही पाहू शकता किती घेतलंय. आता या सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घ्यायच्या. आता तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही या आमटीसाठी ना उकळामध्ये कुटलं तर आणखीनच भारी. पण मी खूप घाई गडबडीत आजचा व्हिडिओ शूट केलेला आहे. उशीर झालेला होता आणि संध्याकाळच्या वेळेला ही शूटिंग केलेली, तर डायरेक्ट मी मिक्सरमध्येच फिरून घेतलं. झटपट अशी ही आमटी मला तयार करायची होती. 9 वाजत आलेली होते आणि जेवणालाही वेळ झालता, पण रेसिपी शूट करायची म्हणून केली बरं का. तर इथं छान आपण हे मिक्सरमध्ये फिरून घेतलं. नंतर लगेच मी कढई गॅसवर ठेवून घेतली. कढईमध्ये तेल घालून घेतलं. आमटीला तेल थोडं जास्तच घालायचं, म्हणजे मस्त अशी कटाची आमटी तयार होते बरं का. आता तुम्हाला एवढं तेल हवं नसेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करून घालू शकता. तर तेल चांगलं कडक गरम होऊन द्यायचं बरं का. मोहरी तडतडायला सुरुवात झाली की लगेचच आपण इथं चमचाभर जिरेही घालून घ्यायचे आणि जिरे घातल्यानंतर लगेचच इथं जे थोडे 5-7 हिरवे मस्त कढीपत्ते घालून घ्यायचे. या आमटीला कढीपत्ता आवर्जून घाला बरं का, खूप भारी आणि छान टेस्ट येते. जिरे, मोहरी, कढीपत्ता आपला तेलात छान फुलला. लगेचच आता इथं मध्यम आकाराचा एक कांदा बारीकसर कट करून घेतलेला तो कांदा घालून घेतला. कांदा छान अर्धा मिनिट तेलात तळून घेतला. नंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं का, ते वाटणही घातलं. आता कांद्यासोबत छान 2-3 मिनिट वाटण वगैरे परतून घेतलं. जितकं छान तेलामध्ये हे वाटण परतून होईल तितके आमटीला आपल्या टेस्ट भारी येते बरं का. तर इथं छान आपलं वाटण परतून तयार झालं. वाटण परतून झालं की लगेचच आता इथं आपल्याला मस्त एक लालसर टोमॅटो बारीक कट करून घालायचा आहे. आमटीला टोमॅटोही आवर्जून वापरायचा आहे. छान इथं टोमॅटो बारीक कट केलेला आम्ही घालून घेतला. परत टोमॅटो देखील छान 1-2 मिनिट परतून घेतला. टोमॅटो आपला छान सॉफ्ट परतून झाला की लगेच इथं आता आपल्याला थोडेसे मसाले घालायचेत. साधे सिंपल असे या आमटीला मसाले वापरायचे आहेत, ज्याच्यामध्ये मी घालत आहे 1 चमचाभर लाल तिखट. आता ही आमटी लाल तिखटात बी बनवली जाते आणि काळ्या मसाल्यात बी बनवली जाते. तुम्ही तुमच्या हिशोबाने मसाले यूज करू शकता. तसंच मोठा 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, चिमूटभर हळद पावडर. आता हे मसाले घातले की छान मिक्स करून घ्यायचे. आता या आमटीमध्ये मेन आपल्याला वापरायची शिजलेली तुरीची डाळ. आमटी बनवायच्या आधी छान कुकरमध्ये वाटीभर तुरीची डाळ, हळद, मीठ आणि तेल घालून पाणी घालून मऊसूत शिजवून घ्यायची. आता इथं ही तुरीची डाळ मी घालून घेतली. आता तुम्हाला आमटी किती करायची त्याच्या हिशोबाने इथं ही तुरीची डाळ वापरा. तर तुम्ही पाहू शकता मस्त मऊसूद अशी तुरीची डाळ शिजवून घेतलेली होती. आता डाळ सर्व मसाल्यासोबत मिक्स करून घेतली आणि नंतर इथं मी पाणी घालून घेतलं. पाणी घातल्यानंतर छान एक वेळेस आमटी मिक्स करून घेतली आणि आता येतं मेन गोष्ट घालायची, ती म्हणजे गूळ चिंचाचं पाणी. तर छान अर्धा कप भरून मी इथं गुळ आणि चिंच भिजू घातली होती. अर्धा कप गूळ चिंचाचं पाणी इथं घालून घेतलं आणि आता गूळ चिंचाचं पाणी इथं छान मिक्स करून घेतलं आमटीसोबत आणि नंतर मी इथं वरतून चवीनुसार मीठ घालून घेतलं. आता ही गूळ चिंचाची आमटी गावाकडं खूप फेमस आहे आणि इथंही तुम्हीही तुमच्या घरी कधी करत असतान. पण आमच्या गावात म्हणतात तर ज्या आमच्या आज्या वगैरे होत्या त्या या गूळ चिंचाच्या आमटीला खूप बनवायच्या आणि जास्त तर काळ्या मसाल्यातच बनवायच्या. तर इथं छान आपल्या आमटीला उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे.
तर आता मी सर्व यात घालून घेतलं, पण मीठ टाकायचं राहिलं होतं. वरतून चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि छान मध्यम गॅसवर ही आमटी 5-6 मिनिट शिजून घ्यायची. जितकी छान ही आमटी शिजन तितकी मसाल्यासोबत एकरूप होते आणि गूळ चिंचाची जी टेस्ट आहे ती पूर्णतः या आमटीमध्ये उतरते. बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, चपाती किंवा पांढरा भात तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. ही आमटी खायला एक नंबरच लागते. तुम्ही पाहू शकता, पाहता क्षणी मन जाणारी अशी आपली मस्त गुळचिंचाची आमटी उकळली आहे. अशीच या पद्धतीने उकळून घ्या. मस्त 5-6 मिनिट अशी आमटी उकळून घ्यायची आणि नंतर गॅस पूर्ण कमी करायचा आणि पूर्ण गॅस कमी केल्यानंतर छान 2-3 मिनिट आमटी रस्सी उतरायला ठेवायची. तर तुम्ही पाहू शकता आमटीचा कलर, टेक्स्चर कसं आलेलं आहे. आता वरतून शेवटला कोथिंबीर भुरभुरून द्यायची आणि मस्त गरमागरम आमटी ताटामध्ये वाढून घ्यायची. एक नंबर खायला लागते. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे अभिप्राय कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर नक्की करा. परत भेटू अशाच काहीतरी नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.